लिब्रिऑफिस बेसच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत लिब्रिऑफिस बेस म्हणजे काय, बेस वापरण्याची पूर्वतयारी. लिब्रिऑफिस बेसमध्ये आपण काय करू शकतो, रिलेशनल डेटाबेसचे बेसिक्स, नवा डेटाबेस आणि टेबल तयार करणे. लिब्रिऑफिस बेस हा लिब्रिऑफिस सूटचा डेटाबेस घटक आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेसचे बेसशी साम्य आहे. बेस हे एक विनामूल्य व मुक्तपणे उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर आहे. त्याचे वितरण, आदानप्रदान व वापर आपण कुठल्याही निर्बंधांशिवाय करू शकतो. बेसच्या वापरासाठी लागणाऱ्या पूर्वतयारीकडे एक नजर टाकू. मायक्रोसॉफ्ट विंडोजसाठीची सिस्टम रिक्वायरमेंट पुढीलप्रमाणे: मायक्रोसॉफ्ट विंडोज 2000, सर्व्हिस पॅक 4 और हायर, एक्सपी, विस्टा और विंडोज 7, पेंटियम कंपॅटिबल पीसी, हार्ड डिस्कवर 1.5 GB किंवा जास्त उपलब्ध जागा. उबुंटू लिनक्स साठीची सिस्टम रिक्वायरमेंट अशा प्रकारे: लिनक्स कर्नेलचे वर्जन 2.6.18 और हायर, पेंटियम कंपॅटिबल पीसी. विंडोज किंवा लिनक्स ह्या दोन्ही इन्स्टॉलेशनसाठी आपल्याकडे किमान 256 MB रॅम असावी. 512 MB किंवा जास्त असल्यास चांगले. सिस्टम रिक्वायरमेंटच्या संपूर्ण माहितीसाठी लिब्रिऑफिसची वेबसाईट पहा. तसेच आपल्याला जावा रनटाईम एन्व्हायर्नमेंट इन्स्टॉल करणे आवश्यक आहे, जी तुम्ही या लिंकवरून डाउनलोड करू शकता. फ्री जावा डाउनलोड ह्या मध्यभागी असलेल्या लाल बटणावर क्लिक करा. एकदा फाईल डाउनलोड झाली की त्यावर डबल क्लिक करा आणि इन्स्टॉल करण्याच्या सर्व सूचनांचे पालन करा. आता आपण लिब्रिऑफिस बेसचे इन्स्टॉलेशन बघूया. तुम्ही कंप्लीट इन्स्टॉलेशनचा पर्याय निवडून जर लिब्रिऑफिस सूट इन्स्टॉल केले असेल तर तुमच्या स्क्रीनच्या डावीकडे खाली असलेल्या स्टार्ट मेनूवर क्लिक करून लिब्रिऑफिस बेस उघडू शकता. ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करून नंतर लिब्रिऑफिस सूटवर क्लिक करा. जर तुम्ही लिब्रिऑफिस सूट इन्स्टॉल केले नसेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवरील डाउनलोडवर लिब्रिऑफिसवर क्लिक करून बेस इन्स्टॉल करू शकता. लिब्रिऑफिस सूटच्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध आहे. बेस इन्स्टॉल करताना कंप्लीट हा पर्याय निवडायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण पुढील विषयाकडे वळूया. लिब्रिऑफिस बेसमध्ये आपण काय करू शकतो? बेसमध्ये आपल्याला डेटा योग्य पद्धतीने संचित करता येतो. फॉर्म्सच्या साहाय्याने डेटा एंट्री करता येते व डेटा बघता येतो. क्वेरीजच्या साहाय्याने माहिती मिळवता येते. सुबक व छापण्यायोग्य चांगले रिपोर्ट्स तयार करता येतात. डेटाचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला बेसची मदत होते. तुम्हाला कदाचित माहिती असेल की डेटाबेस हा डेटा, फॉर्म्स, क्वेरीज अँड रिपोर्ट्स यांचा समूह असतो. उदाहरणार्थ, बेसचा उपयोग कस्टमर इन्फॉर्मेशन डेटाबेसेस हाताळण्यासाठी, सेल्स ऑर्डर्स आणि इनव्हॉइसेस वर नियंत्रण ठेवण्यासाठी, स्टुडंट ग्रेडच्या डेटाबेसची व्यवस्था राखण्यासाठी किंवा लायब्ररी संबंधित डेटाबेस बनवण्यासाठी होतो. आता आपण डेटाबेसची प्राथमिक ओळख करून घेऊ. डेटाबेसमध्ये टेबल म्हणजेच तक्त्याच्या रूपात मजकूर मांडला आणि संचित केला जातो. टेबल्समधील प्रत्येक डेटा घटक रोज आणि कॉलम्समध्ये संचित केला जातो. अशा डेटाबेसला रिलेशनल डेटाबेस असे म्हणतात, जेथे कॉलम्सच्या साहाय्याने टेबल्सचा एकमेकांशी संबंध जोडलेला असतो. आपण लायब्ररीसाठी एका सिंपल डेटाबेसचा विचार करू. लायब्ररीमध्ये अनेक पुस्तकांचा संग्रह असतो आणि पुस्तके लायब्ररीच्या सभासदांना दिलेली असू शकतात. पुस्तकाला नाव, लेखक, प्रकाशक, प्रकाशन, वर्ष आणि किंमत असते. याला ॲट्रिब्यूट्स किंवा गुणधर्म असे म्हणतात. त्याचप्रमाणे लायब्ररीच्या सभासदाला नाव, दूरध्वनी क्रमांक आणि पत्ता असतो आणि लायब्ररीच्या सभासदांनाच केवळ पुस्तके दिली जातात. आता हा मजकूर रोज आणि कॉलम्स असलेल्या टेबल्सच्या रूपात
कसा संचित करायचा ते बघूया. बुक्स टेबलमध्ये प्रत्येक पुस्तकाबद्दलची माहिती संचित करू शकतो. याचे ॲट्रिब्यूट्स जसे की बुक टायटल, ऑथर, पब्लिशर, इयर ऑफ पब्लिकेशन अँड प्राइस हे कॉलम रूपात असतील. प्रत्येक पुस्तक वेगळे ओळखण्यासाठी बुक आयडी नामक युनिक आयडेंटिफायर हा कॉलम देखील समाविष्ट करा. अशा प्रकारे आपल्याकडे एकाच नावाची दोन वेगळी पुस्तके असू शकतील. तसेच मेंबर्स टेबलच्या कॉलम्समध्ये नेम आणि फोन, तसेच प्रत्येक सभासद वेगळा ओळखण्यासाठी मेंबर आयडीचा समावेश असू शकतो. आणि बुक्स इश्यूड या तिसऱ्या टेबलद्वारे आपल्याला सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती ठेवता येते. या टेबलमध्ये बुक इश्यूड, द मेंबर, डेट ऑफ इश्यू, डेट ऑफ रिटर्न, ॲक्च्युअल डेट ऑफ रिटर्न, वेदर चेक्ड इन ऑर नॉट अशा प्रकारची माहिती असेल. या टेबल्समधील डेटा एकमेकांशी जोडून आपण त्यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करू शकतो. यामुळे आपल्याला रिलेशनल डेटाबेस हाताळणे सोपे होते. रिलेशनल डेटाबेसवरील ॲडवान्स्ड टॉपिक्ससाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवरील इतर ट्युटोरियल बघा. आता आपण पहिल्या बेस डेटाबेसला लायब्ररी नावाच्या डेटाबेसने सुरुवात करूया. नवा डेटाबेस बनवण्यासाठी प्रथम आपल्याला बेस प्रोग्राम उघडावा लागेल. त्यासाठी स्क्रीनच्या डाव्या बाजूला खाली स्टार्ट मेनूवर क्लिक करून ऑल प्रोग्राम्सवर जा. नंतर लिब्रिऑफिस सूटमध्ये लिब्रिऑफिस बेसवर क्लिक करा. डेटाबेस विझार्ड नामक एक पॉपअप विंडो उघडेल. नवीन डेटाबेस बनवण्यासाठी नेक्स्ट बटणावर क्लिक करा. पुढील विंडोमधील फिनिश बटणावर क्लिक करा. सेव्ह ॲज ही विंडो उघडेल. आपण लायब्ररीचा डेटाबेस तयार करत असल्यामुळे फाईल नेमच्या टेक्स्ट बॉक्समध्ये लायब्ररी असे टाईप करा आणि नंतर सेव्ह या बटणावर क्लिक करा. आता आपण डेटाबेसमध्ये आहोत. डेटा संचित करण्यासाठी आपण टेबल्स बनवूया. नवे टेबल बनवण्यासाठी डावीकडील डेटाबेसच्या सूचीतील टेबल्स या आयकॉनवर क्लिक करा. उजवीकडील टास्कच्या सूचीतून क्रिएट टेबल इन डिझाइन व्ह्यू वर क्लिक करा. येथे दुसरी विंडो उघडेल. येथे पहिल्या कॉलममध्ये फील्ड नेम खाली बुक आयडी टाईप करा. फील्ड टाइप या पुढील कॉलमवर जाण्यासाठी टॅब ही की वापरा. प्रत्येक पुस्तकाचा बुक आयडी वेगवेगळा नंबर असल्यामुळे फील्ड टाईपमधल्या ड्रॉपडाऊनमधून इंटिजर ही पर्याय निवडा. खालील भागातील फील्ड प्रॉपर्टीज बदलूया. ऑटो व्हॅल्यू नो बदलून येस करा. या फिल्डमध्ये प्रत्येक पुस्तकाला स्वतःचा असा वेगळा क्रमांक असेल ज्यामुळे ते पुस्तक वेगळे ओळखता येईल. दुसऱ्या शब्दात या फिल्डला प्रायमरी की असेही म्हणतात. बुक आयडी फिल्डच्या डावीकडे पिवळ्या किल्लीचे चिन्ह दिसेल. फील्ड नेम्ससाठी फील्ड टाईप कसे निवडायचे ते आपण पाहू. फील्ड टाईप हे टेक्स्ट, इंटिजर, न्यूमरिक, डेसिमल किंवा डेट यापैकी असू शकते. मजकूर रूपात असलेल्या फिल्डसाठी उदाहरण नाव, शीर्षक, पत्ता यासाठी टेक्स्ट हा टाईप वापरा. केवळ संख्या असलेल्या फिल्डसाठी इंटिजर, न्यूमरिक किंवा डेसिमलचा वापर करा. उदाहरणार्थ किंमत असलेल्या फिल्डसाठी न्यूमरिक आणि वर्ष असलेल्या फिल्डसाठी इंटिजरचा वापर करा. आता आपण उरलेली फील्ड्स बनवूया. टायटल फील्ड टाइप टेक्स्ट. ऑथर त्याचे फील्ड टाइप टेक्स्ट.
पब्लिश्ड इयर, त्याचे फील्ड टाइप इंटिजर. पब्लिशर, त्याचे फील्ड टाइप टेक्स्ट. प्राइस, त्याचे फील्ड टाइप न्यूमरिक. लेंथ आणि डेसिमल प्लेसेस बदलून ते अनुक्रमे 5 आणि 2 करा. फॉर्मॅट एक्झाम्पल या बटणावर क्लिक करा. येथे फील्ड फॉर्मॅट विंडो उघडेल. कॅटेगरी लिस्ट मधून करन्सी आणि फॉर्मॅट लिस्ट मधून INR निवडा. 2 डेसिमल प्लेसेस असलेले ₹1234.00 निवडा. लक्षात घ्या की 2 डेसिमल प्लेसेस सहित संपूर्ण लेंथ 5 आहे. ओके बटणावर क्लिक करा. आता आपण बुक्स टेबल साठी सर्व कॉलम्स बनवले आहेत. आता आपण टेबल सेव्ह करू. फाईल मेनूखालील सेव्ह आयकॉनवर क्लिक करा. टेबल नेमच्या टेक्स्टमध्ये बुक्स टाईप करा. टेबल्स हे डेटाबेसचा एक भाग असल्यामुळे लायब्ररी हा डेटाबेस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी टेबल्सही सेव्ह होतील हे लक्षात ठेवा. आणि ओके बटणावर क्लिक करा. पुढील ट्युटोरियलमध्ये आपण बुक्स या टेबलमध्ये डेटा भरूया. तसेच मेंबर्स आणि बुक्स इश्यूड टेबल्स बनवूया. अशा प्रकारे आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण जे शिकलो ते थोडक्यात. लिब्रिऑफिस बेस म्हणजे काय? बेस वापरण्यासाठी पूर्वतयारी. बेसमध्ये आपण काय करू शकतो? रिलेशनल डेटाबेसचे बेसिक्स, नवा डेटाबेस आणि टेबल बनवणे. पुढील ट्युटोरियलमध्ये आपण टेबल्स अँड रिलेशनशिप्स यासंबंधी जाणून घेणार आहोत. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा एक भाग आहे. यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. सदर प्रकल्पाचे संयोजन spoken-tutorial.org टीमने केले आहे. यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज रंजना भांबळेंनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.